एक और बड़ा मुकाबला आपके सामने इस टूर्नामेंट का, जहां पर एक तरफ नजर आएंगे टीम अहिल्या देवी नगर, दूसरी तरफ टीम नासिक। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला इस मुकाबले में टीम अहिल्या देवी नगर ने लिया है। दोनों ही टीम से गुजारिश होगी कृपया अपना एक एक्स्ट्रा प्लेयर भेजे। टीम अहिल्या देवी नगर कृपया अपना एक एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजे। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला इस मुकाबले में, और अब देखना पड़ेगा कितना लक्ष्य बना पाती है। एक महत्वपूर्ण मुकाबला इस ग्रुप से। नासिक अपना पहला मुकाबला खेलते हुए टीम अहिल्या देवी नगर की अगर बात की जाए तो अपना पहला मुकाबला जीता था उस सिचुएशन से जहां पर अगर देखा जाए तो एक समय मुकाबला फंसा था। और अब इस मुकाबले पर निगाह रहेगी दर्शकों की। MCL मराठा क्रिकेट लीग मराठा रन संग्राम 2024 सीजन 4 ये चलता हुआ। चलिए मुकाबला थोड़ा जल्द से जल्द शुरू करिए, क्योंकि इसके बाद भी और दो मुकाबले रहेंगे। आज का ये चौथा दिन इस टूर्नामेंट का चलता हुआ, और लगातार अच्छे मुकाबले आज भी देखने को मिले हैं। कुछ क्लोज इनकाउंटर, कुछ वन साइडेड मुकाबले। कल का दिन अगर देखा जाए इस टूर्नामेंट का, और अच्छे मुकाबले देखने को मिलेंगे, तो रोमांच इस टूर्नामेंट में बरकरार है, लगातार वो थ्रिल बरकरार है। इस बीच इस मुकाबले की शुरुआत होती हुई पहली ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए अमोल स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज होंगे। गणेश नॉन स्ट्राइक पर प्रशांत, और अभी मुकाबला शुरू होता हुआ। पहली गेंद लेकर गेंदबाज तैयार। थोड़ी सी तेज हवाएं चलती हुई ग्राउंड पर, आज सुबह से ये चीजें देखने को मिली है, हवा काफी तेज चल रही है। पहली गेंद इस मुकाबले की पहली इनिंग, टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला। और पहली गेंद अगर देखा जाए धीमी रफ्तार वाली गेंद, लेग कटर पेश करने की कोशिश थी। बल्ले का लीडिंग एज, कुछ किस्मत रहे बल्लेबाज की गेंद कैरी नहीं की, वहां पे शॉर्ट मिड विकेट के रीजन पर एक खिलाड़ी मौजूद जरूर था। पावर प्ले यहाँ पे चलता हुआ, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, और यहाँ पे उस फील्ड को यूटिलाइज करने की कोशिश रहेगी टीम नासिक की ओर से। दोनों ही सलामी बल्लेबाज क्या आक्रामक शुरुआत दिला पाते हैं अपनी टीम को, ये देखने लायक चीज। राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन भी क्रीज पर नजर आता हुआ इस मुकाबले में। फिर से अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार। एक बार फिर से धीमी रफ्तार की गेंद, स्वीप लगा दिया है और गेंद को भेजा है 6 रनों के लिए। गेंदबाज प्रिडिक्टेबल हो चुके थे, क्योंकि पहली गेंद वो स्लोअर वन, इस बार इंतजार किया और घुटना टेक शॉट स्वीप लगाया बल्लेबाज ने। और इस बलेट की मदद से शुरुआत करते हुए अपनी इस पारी की प्रशांत। एक अनोखा अंदाज नजर आता हुआ इस टीम का। नासिक वर्सेस अहिल्या देवी नगर के बीच एक और धमाकेदार मुकाबला देखने को मिलता हुआ इस टूर्नामेंट के जरिए। MCL मराठा क्रिकेट लीग मराठा रण संग्राम ये चलता हुआ चौथा दिन इस टूर्नामेंट का, और चल रहा है अगर देखा जाए तो आज का 8वां मुकाबला। यहाँ पर शायद दूसरे गेंद की मांग करते हुए ऑन फील्ड अंपायर। सात रन स्कोर बोर्ड पे नजर आते हुए प्रगति पर चलता हुआ ये पहला ओवर, और एक बड़ा ही देखने को मिला। पिछली गेंद पे स्वीप लगाया बल्लेबाज ने। अब फिर से मुकाबला रिज्यूम होता हुआ, छोटा सा ब्रेक जरूर
क्योंकि उस गेंद को लेकर थोड़ा सा डिस्कशन हुआ था वहां पे। ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा दूर रखने का प्रयास, अच्छी गेंद पेश करते हुए डॉट गेंद यहां पर। अमोल गेंदबाजी करने के लिए इस मुकाबले में आए हैं। तीन गेंदें अब तक इस ओवर की, स्कोरबोर्ड पर 7 रन। इस बार फिर से बड़ा हिट खेलने की कोशिश, काफी देर तक गेंद ऊपर गई है और दूर भी एक और बड़ा हिट। तेज रफ्तार से रन संख्या आगे बढ़ती हुई इस मुकाबले में, स्कोरबोर्ड पर 21 रन लग चुके हैं।
लो फुल टॉस गेंद, इस बार भी गैप में गेंद, पावर प्ले का फायदा बल्लेबाज को मिलेगा। एक और गेंद 4 रनों के लिए जाती हुई। पच्चीस रन स्कोर बोर्ड पे, लॉस ऑफ 0 विकेट। एक और 2 बॉल का खेल समाप्त होता हुआ, तेज अंदाज में रन संख्या आगे बढ़ती हुई। रनों की बारिश नजर आती हुई इस मुकाबले में। जिस प्रकार से अब तक बल्लेबाजी की है, खास तौर पे बल्लेबाज प्रशांत, 7 गेंदे 23 रनों की पारी देखने को मिलती हुई, आक्रामक अंदाज देखने को मिला है। इस बार फिर से ओवर कवर्स, जाइए और फिर से एक बार गेंद लेकर आइए बाउंड्री के बाहर से 4 रनों के लिए। भारत भाऊ खरडे, स्वागत है आपका। धन्यवाद सर जी। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती खेळले जाणारे हे दिवस रात्रीचे टेनिस बॉल क्रिकेट सामने, मराठा प्रीमियर लीग MCL अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडूने धावसंख्या होते ती एज लागतोय। उत्तुंग असा फटका सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धाव काय कडक हिट मारताय, सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू। चेंडू पुन्हा मैदानात। पुन्हा एकदा उंच फटका, सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, 6 धावा। या 6 पंचांचे हात दुखतील। दोन्ही मजबूत संघ आणि आपण मंचावरती बघू शकतात या टूर्नामेंटचे मराठा क्रिकेट लीगचे अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, तसेच दीपक सर, तसेच जिल्हा परिषदचे सदस्य
रवींद्र नाना पाटील, जिल्हा परिषद सदस्य जळगाव, आपण मंचावर बघू शकता. चला वळूया पुढील सामन्याकडे. पुढील षटक घेऊन येत आहे ते पुढील षटक घेऊन येत आहे अमोल गागरे आणि सामना करतील गणेश शिरसाट. चला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज चुकतोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. चांगला फटका आणि चांगला प्रयत्न. एक धाव. पुढील चेंडू, उत्तुंग असा फटका. चेंडू जातोय सीमारेषी अपार. पंचांचा इशारा, 6 धावा. तीन षटकामध्ये 49 धावांवर पोहोचतोय. पुढील चेंडू, चांगला चेंडू. स्लोवर चेंडू आणि तितकाच चांगला फटका. पंचांचा इशारा, 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धाव संख्या होते ती 55 धावा. पुन्हा चांगला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू. मराठा क्रिकेट लीग साठी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. राजूभाऊ बनकर यांच्याकडनं प्रशांत भवर सरांसाठी 501 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. 50 रन पूर्ण केलेले आहेत.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 56 धावा. चांगला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज फसतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची कट घेतोय. 1 धाव. आणि या टुर्नामेंटचं आपण लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतात tenniscricket.in या चॅनलवर. या टुर्नामेंटचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. या सामन्यांचा आपण घरी बसूनही आनंद घेऊ शकतात. चांगला फटका, चांगला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू. 1 धाव. अतिशय चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. मराठा क्रिकेट लीग 2024 पर्व चौथे आणि चौथ्या पर्वाचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचा हा 8वा सामना. नाशिक 11 वर्सेस अहिल्यादेवी नगर. या दोघी
संघांमध्ये चालू असलेला हा अतिशय चुरशीचा सामना. इस बीच मन से सीधा व्यू आपके सामने आप देख सकते हैं विनोद भाऊ सोनो ने, साथ ही साथ हमारे अन्य मेहमान इस मुकाबले का आनंद लेते हुए जिस प्रकार का ये आयोजन रहा है, लगातार इन सभी लोगों का यहाँ पर लगातार सहकार्य, लगातार सहयोग. इस बीच मैदान में ज़रूर एक मौका बना था, लेग बाइस का इशारा आता हुआ, लेग बाइस के मदद से रन संख्या आगे सरकती हुई, आगे बढ़ती हुई स्कोरबोर्ड पे. 4 ओवर के बाद 60 रन, लॉस ऑफ 0 विकेट. कमाल की बल्लेबाजी देखने को मिली इस मुकाबले में. दोनों ही सलामी बल्लेबाज अभी भी क्रीज पर मौजूद. चलिए मुकाबला थोड़ा जल्दी जल्दी आगे बढ़ाए क्योंकि इसके बाद भी और मुकाबले लेने हैं. उस चीज़ का थोड़ा सा ध्यान रखिए. दोनों ही टीम से गुजारिश है, कृपया मुकाबला जल्दी जल्दी आगे बढ़ाए. चार ओवर के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पर 60 रन, लॉस ऑफ 0 विकेट. कमाल की बल्लेबाजी, दोनों ही सलामी बल्लेबाज आक्रामक अंदाज में बल्लेबाजी की है टीम नासिक के लिए. आने वाली 4 ओवर काफ़ी इंटरेस्टिंग रही क्योंकि यहाँ पर अगर देखा जाए 10 विकेट्स मौजूद है तो बल्लेबाज के पास वो लाइसेंस अवेलेबल रहेगा आते ही बड़े बड़े हिट्स खेलने का. सागर अगला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आए हैं. लगातार अगर देखा जाए गेंदबाजी में परिवर्तन देखने को मिला है, लेकिन अब तक किसी भी गेंदबाज को वो सफलता हासिल हुई नहीं है बल्लेबाजों को रोकने में. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज प्रशांत, 18 गेंदे 54 रनों की है पारी. गणेश है स्ट्राइकिंग एंड पर. इस बार रिवर्स हिट खेलने का प्रयास था, पहली गेंद पर दिशा देने की कोशिश थी क्योंकि अगर देखा जाए उस दिशा में अभी हवाएं चल रही है तो ये रिवर्स हिट का प्रयास बल्लेबाज के द्वारा देखने को मिलता हुआ. इस बार सीधे बल्ले से बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद ऊपर बहुत गई है और कमाल का कैच देखने को मिलता हुआ लॉन्ग ऑफ के रीजन में. एक बढ़िया कैच और लगता हुआ पहला झटका. गया, थोड़ा सा विचार विमर्श हुआ और ठीक इस ओवर में बैक टू बैक 2 विकेट्स देखने को मिलते हुए नए बल्लेबाज जाते हुए बैटिंग करने के लिए.
योगेश 60 रन स्कोर बोर्ड पर। 4 और 3 बॉल के बाद रन संख्या इस मुकाबले में टीम नासिक 11, भले ही अगर 2 विकेट इस ओवर में आई हो, लेकिन अभी भी अपने आप को एक अच्छे पोजीशन में मानेगी टीम। जिस तरीके से अब तक ये मुकाबला आगे बढ़ा है, क्योंकि कमाल की साझेदारी देखने को मिली थी सलामी जोड़ी द्वारा, जिसमें लगभग अगर देखा जाए मोस्टली योगदान प्रशांत द्वारा देखने को मिला। 60 रन स्कोर बोर्ड पे 2 विकेट के नुकसान पर प्रगति पर चलता हुआ ये 5वां ओवर। हल्के हाथों से यहाँ पर गेंद को स्टीयर करने की कोशिश थी, सिंगल आसानी से पूरा होता हुआ, और इस सिंगल की मदद से रन संख्या आगे सरकती हुई स्कोर बोर्ड पे 61 रन। अब तक किफ़ायती ओवर देखने को मिलता हुआ सागर द्वारा, और इस ओवर की बहुत आवश्यकता थी अगर देखा जाए इस मुकाबले में तो, क्योंकि जिस तरीके से अब तक रन आ रहे हैं खासतौर पे प्रशांत के बल्ले से, मानो ऐसा लग रहा है कि वो आज इतने आसानी से नहीं रुकने वाले। अब उनको देखना पड़ेगा उनके लिए किस तरीके का प्लान रहेगा गेंदबाजी में सागर का, क्योंकि अब तक बहुत ही किफ़ायती ओवर केवल 1 रन दिया है और 2 विकेट चटकाने में कामयाब। प्रशांत यहाँ पर जोर से बल्ला घुमाने की कोशिश, फिर से एक बार यहाँ पे एक और अच्छी गेंद, एक और डॉट गेंद, और देखिए अब समीकरण थोड़ा सा बदलता हुआ। जो रन संख्या अब तक 15 रन प्रति ओवर के हिसाब से चल रही थी, वो थोड़ा सा गिरकर 12.5 रन प्रति ओवर की तरफ आ चुकी है, और इसकी वजह रही है ये ओवर सागर का। कमाल की गेंदबाजी देखने को मिलती हुई, रनों की गति पर अंकुश लगाने में कामयाब, साथ ही साथ वो विकेट चटकाई इस ओवर में। कमाल का ये ओवर, इस ओवर से सिर्फ 1 रन 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 61, 61 रन, लॉस ऑफ 2 विकेट। पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में टीम नासिक 11 अभी भी अगर देखा जाए अच्छी पोजीशन में नजर आती हुई, क्योंकि यहाँ से 3 ओवर का खेल बचा है, लगभग 8 विकेट्स मौजूद, एक सेट बल्लेबाज बल्लेबाजी करता हुआ। तो यहाँ से कोशिश ज़रूर रहेगी कि आने वाले 18 गेंदों में अगर 30, 35, 40 रन भी बनाते हैं तो अपने आप को एक अच्छे स्कोर की ओर लेकर जाएंगे। अंडर लाइट्स 90-100 रन बनाना इतना आसान कार्य रहेगा नहीं। अगला ओवर लेकर नितिन वाड़के, जिन्होंने पहले ओवर में सिर्फ 3 रन दिए थे। इस गेंदबाजी यूनिट की अगर बात की जाए तो नितिन वाड़के एक बहुत प्रमुख गेंदबाज के तौर पे इन्हें देखा जाता है। पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी नितिन ने, और इस मुकाबले में अगर देखा जाए तो वो पहला ओवर जहाँ पर सिर्फ 3 रन दिए थे, वही अन्य गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए थे, लेकिन नितिन वाड़के ने अपना प्रभाव कायम रखा है। वो गेंदबाजी जिस तरीके से की है, लगातार अच्छी लाइन एंड लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए, नितिन अगली गेंद लेकर तैयार। 62 रन के स्कोर पर 2 बल्लेबाज वापस जा चुके हैं। इस बार कवर्स के ऊपर से कमाल का ये शॉट, टाइमिंग देखिए कितनी बढ़िया थी। अंपायर का इशारा भी आना बाकी है, लेकिन क्या कमाल का गजब का ये शॉट, हल्की सी और पिच गेंद कवर्स के ऊपर से। एक लेफ्ट हैंड बल्लेबाज जब इस तरीके का शॉट खेलता है तो बहुत जबरदस्त तरीके से नजर आता है, और वही देखने को मिला। 68 रन के स्कोर पर 2 बल्लेबाज वापस जा चुके इस मुकाबले में। नासिक 11 जरूर अगर देखा जाए 4 ओवर में 60 रन स्कोर बोर्ड पे बना लिए थे। ये अच्छी गेंद, यहाँ पे पहली गेंद पर भी अगर देखा जाए नितिन का प्रयास वही था कि वाइड यॉर्कर की तरफ रुक किया जाए, लेकिन वहाँ पर थोड़ी सी गेंद ओवर पिच हुई और वहाँ पे एक बड़ा हिट लगाया बल्लेबाज ने, लेकिन इस मरतबा फिर से उस लाइन की तरफ आए जिस लाइन की तरफ वो जाना चाहते थे। 68 रन स्कोर बोर्ड पे 5 ओवर 3 बॉल। यहाँ से अगर देखा जाए अभी भी
15 गेंदों का खेल आना बाकी है इस इनिंग में। और यहाँ पर क्या भारी किनारा था, फ्लाई स्लिप रीजन में बढ़िया सेव देखने को मिलता हुआ खिलाड़ी द्वारा। एक और रन यहाँ पर खाते में जुड़ेगा बल्लेबाज के। 170 रन स्कोर बोर्ड पर। एक बड़ा एज जरूर लगा था, विकेट कीपर का अच्छा प्रयास, फ्लाइंग स्लिप रीजन से बहुत अच्छे अंदाज में गेंद को रोका गया। और इस प्रकार के फील्डिंग एफर्ट्स की आवश्यकता रहेगी इस मुकाबले में टीम अहिल्या देवी नगर को, क्योंकि रन इतने आसानी से यहाँ पर रुकने का नाम नहीं ले रहे। अगली गेंद नितिन वाड़के की, लेकिन ये शॉट जरा देख लीजिए, गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। पचहत्तर रन स्कोर बोर्ड पे। कमाल का शॉट पिछली गेंद पर देखने को मिला बल्लेबाज द्वारा। ये अच्छी गेंद, ब्लॉक हॉल, यॉर्कर लेंथ की गेंद, जिसका कोई जवाब नहीं बल्लेबाज के पास। इस डॉट गेंद के साथ ये ओवर समाप्त होता हुआ 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जहां पहुंची है 75। 75 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं। यहाँ से अगर अभी भी देखा जाए तो 12 गेंदों का खेल आना बाकी। अगला ओवर लेकर सागर गेंदबाजी करने के लिए आए हैं। पहला ओवर कमाल का रहा था सागर का, उसमें सिर्फ 1 रन देकर 2 विकेट चटकाए। और अगर एक तो ऐसा ओवर फिर से करेंगे तो निश्चित रूप से अपनी टीम को थोड़ा सा आगे लेकर जाएंगे सागर फिलहाल। लेकिन सामने प्रशांत बहुत अच्छे लय में नजर आए इस मुकाबले में। पहली गेंद पर जोर से बल्ला घुमाने का प्रयास देखने को मिलता हुआ। लॉन्ग ऑन के रीजन से खिलाड़ी जब तक फील्ड करेंगे केवल 1 रन मिलेगा। 76 रन स्कोर बोर्ड पर। आने वाली 11 गेंदें काफ़ी इंटरेस्टिंग रहेगी। और जिस प्रकार से अब तक बल्लेबाजी हुई है, शायद दर्शकों का और मनोरंजन हो और गेंदें स्टैंड्स में जाए, क्योंकि ये मुकाबला ही उस तरीके से चला था, उस तरीके से शुरुआत हुई थी इस मुकाबले की। 76 रन स्कोर बोर्ड पर। स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे योगेश। हल्के हाथों से फिर से एक बार गेंद को धकेला। एक और सिंगल आसानी से पूरा होता हुआ। लगातार अच्छी गेंदबाजी इस ओवर में भी सागर द्वारा अब तक देखने को मिलती हुई। पिछला ओवर जहाँ से समाप्त किया था, इस ओवर की शुरुआत भी लगभग उसी अंदाज में की है। पहली 2 गेंदें और पहली 2 गेंदों पर सिर्फ 2 रन। स्ट्राइकिंग एंड पर एक बार फिर से प्रशांत, एक सेट बल्लेबाज। अब तक इस मुकाबले में इनके बल्ले से कुछ बड़े हिट्स देखने को मिले हैं, कमाल की बल्लेबाजी देखने को मिली है। फुल टॉस गेंद थी, सेट बल्लेबाज के सामने ये तोहफा था और गेंद को डिपॉजिट किया स्टैंड्स में 6 रनों के लिए।
विकेट का पतन। वापस जाते हुए बल्लेबाज प्रशांत, कमाल की पारी खेली अपने टीम के लिए। और अब नए बल्लेबाज जाते हुए राजेंद्र, पैटी का भार संभालने के लिए। भूषण जाते हुए बल्लेबाजी करने के लिए। यहाँ से ज़्यादा गेंदें बची नहीं है। बड़े बड़े हिट्स लगातार खोजने की कोशिश देखने को मिलती हुई। और कर्नाटक टीम से गुजारिश होगी कृपया जल्द से जल्द अपनी लिस्ट सबमिट करें, क्योंकि इस इनिंग के बाद अगले मुकाबले का टॉस किया जाएगा। एक तरफ खेलते हुए नजर आएंगी टीम कर्नाटक, दूसरी तरफ टीम महाराष्ट्र। इसके बाद होने वाला अगला मुकाबला कुछ ही क्षणों में आपके सामने रहेगा। उस मुकाबले का टॉस इस इनिंग के बाद होगा। विनोद आए हैं इस इनिंग की आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए। धीमी रफ्तार की गेंद थी, इस बार गेंद को जाने दिया। एक और अच्छी गेंद पेश करते हुए यहाँ पर फिर से एक डॉट बॉल। 7 ओवर 1 बॉल के बाद रन संख्या 85 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए 3 विकेट के नुकसान पर पिछले कुछ ओवर्स में कमाल की गेंदबाजी देखने को मिली है। एक और डॉट बॉल पेश करते हुए 4 ओवर के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पे 60 रन थी, लेकिन पिछली 22 गेंदें और 22 गेंदों में सिर्फ 25 रन दिए गेंदबाजों ने। यहाँ पर वो कमबैक की नींव रखी अपनी टीम के लिए। पहली 2 गेंदें और दोनों ही गेंदें डॉट। योगेश स्ट्राइकिंग एंड पर। यहाँ पर फिर से जोर से बल्ला घुमाने की कोशिश जरूर, केवल 1 रन मिलेगा। लगातार जो हम बात कर रहे हैं पिछली कुछ गेंदों में जो रन रुके हैं, 21 गेंदें पिछली, जिसमें सिर्फ 26 रन दिए हैं बॉलिंग टीम ने। और यहाँ पर वो कमबैक की नींव रखी थी, क्योंकि 4 ओवर के बाद 60 रन बिना किसी नुकसान के एक समय ऐसा लग रहा था कि आसानी से टीम नासिक 11 100 के पार इस स्कोर को लेकर जा सकती है। लेकिन उसके बाद सागर का वो स्पेल विनोद किए और अब तक पहली 3 गेंदें केवल 1 रन उन्होंने दिया है। एक और अच्छी गेंद, यहाँ पे रन चुराने का प्रयास नॉन स्ट्राइकिंग एंड से, कोई रन मिलेगा नहीं। एक और डॉट बॉल। 7 ओवर 4 बॉल 86 रन। 2 गेंदें अभी भी यहाँ पर आना बाकी। इसके बाद होने वाला अगला मुकाबला टीम महाराष्ट्र वर्सेस टीम कर्नाटक के बीच खेला जाएगा। और यहाँ पर क्लीन बोल्ड, एक और विकेट का पतन। वापस जाते हुए बल्लेबाज भूषण बिना खाता खोले। लगता हुआ एक और झटका इस मुकाबले में, और मुश्किलें बढ़ती हुई बैटिंग टीम के लिए, क्योंकि एक समय बहुत ही बढ़िया पोजीशन में नजर आ रहे थे, लेकिन अब स्कोर वो जा पहुंचा है। 7 ओवर 5 बॉल के बाद रन संख्या स्कोरबोर्ड पे काफी कम नजर आती हुई। कम इसलिए क्योंकि 4 ओवर के बाद 60 रन बना लिए थे। नए बल्लेबाज अक्षय चौहान बैटिंग का भार संभालने के लिए जाते हुए 86 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। लॉस ऑफ 4 विकेट। आखिरी गेंद इस इनिंग की लेकर विनोद गेंदबाजी करने के लिए। और जिस प्रकार से अब तक ये आखिरी ओवर गुजरा है, केवल 1 रन अब तक इस ओवर में दिया है। उम्दा गेंदबाजी, लगातार विविधता देखने को मिलती हुई गेंदबाजी में, स्लो रन का अच्छा इस्तेमाल, और लगातार बल्लेबाज के रेंज से इस ओवर में अगर देखा जाए गेंदों को दूर रखने का प्रयास, और इसी वजह से वो सक्सेसफुल रहे हैं। डेथ ओवर्स में अगर आप लगातार वेरिएशन करेंगे बतौर गेंदबाज, तो हमेशा ही थोड़ा सा सक्सेस रेशियो बढ़ जाता है। फिलहाल आखिरी गेंद के लिए थोड़ा सा फील्ड सेटअप, उसके लिए समय लेते हुए 86 रन स्कोर बोर्ड पे। पिछली 23 गेंदों में मैच 26 रन दिए यहाँ पर टीम अहिल्या देवी नगर ने। पूरी तरीके से इस मुकाबले में वापसी। फिलहाल आखिरी गेंद, इस बार भी बल्ले का बाहरी किनारा, 1 रन लेने की कोशिश होगी, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, और 1 रन पूरा होता हुआ। इस 1 रन की मदद से रन संख्या जा पहुंची है 87 स्कोर बोर्ड पर। इस मुकाबले को जीतने के लिए 88 रनों का लक्ष्य। कुछ ही क्षणों में दूसरी इनिंग अहिल्या देवी नगर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। अब टीम कर्नाटका से गुजारिश होगी कृपया अपनी प्लेइंग 11 सबमिट करें।
चला टॉससाठी यायचं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लगेच या. कर्नाटक आणि महाराष्ट्र संघ. चला कर्नाटक संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे आहे. हॅलो हॅलो नील. नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ. आपण पाहतात मराठा क्रिकेट लीग. एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत मराठा क्रिकेट लीग जळगाव शहरातून संपूर्ण महाराष्ट्राभर पोहोचलेली ही स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आणि दोन राज्यांच्या संघाचा एकमेकांच्या विरोधात नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला कर्नाटक दुसऱ्या महाराष्ट्र. टॉससाठी आपण तयार आहोत आणि कॉल होतो आहे. कॉल असणार आहे या मॅच मध्ये महाराष्ट्र संघाचा. हेड इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकला आहे या सामन्यामध्ये. कर्नाटक संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. कर्नाटक पासून महाराष्ट्राचा प्रवास तुम्ही केलाय, तर किती उत्सुकता आहे या स्पर्धेत खेळण्यासाठी? उत्सुकता म्हणजे बऱ्यापैकी सगळेच प्लेयर नवीन आहेत. बाहेर खेळण्याचा अनुभव थोडा कमी आहे. 4-5 प्लेयर बाहेर खेळलेले आहेत. तरी पण प्रत्येक 11 जणांना उत्सुकता आहे खेळायची. प्रत्येकजण एक्सायटेड आहे गेमसाठी. नक्कीच एक्सायटेड. नक्कीच. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी आपल्याला. सर, टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय निर्णय राहिला असता? फिल्डिंगचा निर्णय राहिला असता. आता या मॅचमध्ये जर घेतलं तर एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल, कारण मागच्या मॅचमध्ये पराजय झाला होता टीमचा. 99 धावा होत्या, आता 101 करू. 100 पार जाण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला सुद्धा या मॅचसाठी. थँक्यू सो मच. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अहिल्यादेवी नगर संघ बॉलिंगसाठी. नाशिक जिल्ह्यातील सातपूर गावचा वेगवान गोलंदाज रोहित परब. लेदर क्रिकेटचा भरपूर एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आणि ओमान क्रिकेट संघासाठी क्रिकेट खेळलं या खेळाडूने. टेनिस क्रिकेटमध्ये मागच्या काही कालावधीत खूप चांगला खेळ राहिला. रोहित परब बॉलिंग ट्रॅकवर.
तर या दुसऱ्या डाबाला सुरुवात होते आहे आणि शरद सातपुते सर कर्नाटक संघाकडनं आपल्याकडे जुळत आहेत. काय सांगाल सर या स्पर्धेबद्दल आणि आपल्या कर्नाटकी भाषेत कशी वाटते ही ಸ್ಪರ್ಧಾ? ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಆರಾಧ್ಯ ದೇವತಾದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಚರಣ ಸ್ಪರ್ಶಿ ನಾವು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಷ್ಟು ದೂರಿಂದ ಬಂದ ನಮ್ಮ ಮರಾಠ समाजाದಾಗ ಈ ಒಕ್ಕಡ ತಂದಂಥ ನಮ್ಮ मान्यवರಿಗೆ ना आभार मानस्ತೀನಿ. म्हणजे मी एवढं म्हणतो की एवढ्या लांबून प्रत्येक आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यातून जे आपण मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम जे आपण करत आहात, खेळ काय सगळीकडे होत असतो, पण एकत्र करण्याचं जे काम जे करतात ते खूप मोठं काम आपण करत आहोत. असंच आपलं काम पुढं राहो आणि आपल्या पुढच्या कार्याचा मी सदिच्छा देतो आणि 2 मिनिट थांब. क्या बात आहे, धन्यवाद सर. आपण या दिलेल्या स्टेटमेंटबद्दल तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये सहभागी होत राहा ही आमची अपेक्षा असेल. या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद. तर एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये अहिल्यादेवी नगर विरोधात टीम नाशिक. रोहित परब पहिल्या षटकाची धुरा सांभाळत असताना टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून आता बॉल चाललाय डीप फाईन लेग बॉर्डरलाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. चौकार चौकार या बॉलवर रोहित परब. या पहिल्या षटकात लाईट वेटेड बॉलचा तितका जास्त एक्सपिरियन्स नाही आहे नाशिकच्या अनेक खेळाडूंना. हा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पुल करत असताना महेश पवार यांच्या बॅटमधून चौकार आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय पंचांकडून. रोहित परब भरपूर लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे. नाशिकच्या मोठमोठ्या स्पर्धा, महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या स्पर्धा गाजवणारा हा गोलंदाज. बॅकफुटून या बॉलला दिशा देत असताना स्लाइटली थोडासा खाली राहतोय बॉल. क्षेत्ररक्षक वायरी लॉंग ऑफला आणि अतिरिक्त ताकद झोकण्याच्या प्रयत्नात खूप शॉट टाकला होता हा बॉल रोहितने. सिंगल रन या बॉलवर. या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 6 धाबा. सागर स्ट्रायकिंग एला बॅटिंगसाठी. अहिल्यादेवी नगर हा सलग 2 वर्षांमधला विजेता संघ आहे या स्पर्धेचा. आणखी एक चांगला बॉल आणि डावखुऱ्या हाताच्या बॅटर समोर नेहमीच ॲग्रेसिव्ह गोलंदाजी करतात रोहित. ॲक्शन रिप्ले बघा, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय हा बॉल. डॉट बॉल. आतापर्यंत या षटकात 5 बॉलमध्ये 6 धाबा. रोहित परब सातपूर नाशिक जिल्ह्यातील सातपूरसारख्या गावातला हा वेगवान गोलंदाज ज्याने छाप टाकली आहे मागच्या काही कालावधीत. आडव्या बॅटने पुन्हा एक वेळ दिशा दिली आहे, गॅप शोधलाय, बॉल डीप स्क्वेअर लेगला सीमा पार. चौकार. मध्ये हा बॉल पाठवला होता डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नव्हते, त्याचा फायदा बॅटर सागर यांना होतो आहे. एक षटक समाप्त, धावसंख्या 10. चांगली सुरुवात करत असताना अहिल्यादेवी नगर. दुसऱ्या बाजूला टीम नाशिक. सुरुवातीला 4 षटकात 60 धाबा आणि त्यानंतरच्या 4 षटकात फक्त 27 धाबा काढता आल्या या टीमला. सामन्याचं गणित बदललं, चांगली गोलंदाजी राहिली. 4 षटकानंतर पहिल्या डावात अहिल्यादेवी नगर संघाकडनं मराठा क्रिकेट लीगचं आयोजन आपण पाहत आहात. मराठ्यांचा रणसंग्राम. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोदजी सोनवणे, योगराज कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा. सागरजी पाटील यांच्या माध्यमातून दीपकजी आडे सर, अमरजी पाटील
यांची भक्कम साथ या स्पर्धेमध्ये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. वैभव येत आहेत बॉलिंगसाठी. व्हाईट बॉल अवांतर धावेच्या मदतीने या षटकाची सुरुवात. ॲक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. बॉल पडल्यानंतर खूप बाहेर चाललाय. चांगला निर्णय पंचांचा. यानंतर एका बाजूला टीम कर्नाटक, दुसऱ्या बाजूला टीम महाराष्ट्र. दोन राज्यांची लढत, सध्या दोन जिल्ह्यांची लढत आहे. आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा कमी गतीने आला. जागा बनवून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता महेश पवार यांचा. निर्धाव बॉल. अहिल्यादेवी नगर संघ सकाळच्या सत्रात दुपारी एक अप्रतिम सामना जिंकला या टीमने. छत्रपती संभाजीनगर विरोधात एक चांगला सामना विजय नोंदवत असताना शॉट ऑफ लेंथ. पुन्हा एक वेळ हुक केलाय. शॉट पाईन लेगच्या डोक्यावरून हा बॉल. क्षेत्ररक्षकांनी पाठलाग करत हा बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण भूषण यांचं. एक रन या बॉलवर येते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12. बिनगडी बाद. सागर महेश पवार सलामीची जोडी. अहिल्यादेवी नगर मराठा क्रिकेट लीग सीझन 2 आणि मराठा क्रिकेट लीग सीझन 3चे विजेता संघ आहेत. हा विजेता संघ एक वेगळी रेपुटेशन घेऊन येतो आणि आज या सामन्यात पुन्हा एक वेळ मागच्या सामन्यात जो दमदार खेळ दाखवला त्याने पुन्हा एक वेळ सिद्ध केलं की का हा संघ सलग 2 स्पर्धा जिंकणारा संघ ठरला होता. परंतु या मॅचमध्ये नाशिक संघाने सध्या कडवं आव्हान पेश केलंय. 88 धावांचं लक्ष्य. रिक्वायर्ड रन रेट 11.40चा लागतोय. आणखी एक एक्सप्रेस बॉल. नो बॉलचा इशारा. धोक्याची घंटा. नो बॉल. येणारा बॉल आता प्रीहिट. थोडं ओव्हरस्टेप करून गेले होते असं पंचांचं मत. प्रीहिट बॉलवर बघायचं आहे कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न करतील फलंदाज सागर. स्ट्रायकिंग एजला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खेळपट्टीवर पाहायला मिळते. आणखी एक वेळ बॅटरला फॉलो केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमधून भरपूर वेगाने बॉलवर येतील. तोपर्यंत एकच रन या बॉलवर. फ्री हिट बॉलवर फक्त एक धाव बनवता आली आणि आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये थोडंसं शांतच ठेवलं आहे अहिल्यादेवी नगर संघाच्या बॅटर्सला. वैभव चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करत आहेत. अनुशासन पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात जरूर 10 धावा आल्या 2 चौकाराच्या मदतीने. परंतु या षटकात आतापर्यंत व्हाईट बॉल नो बॉल जर वगळला तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. लाईन लेंथ ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरूर आहे. परंतु दोन्ही बॅटरसमोर आतापर्यंत लाईन चांगली ठेवली आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला घसीटण्याचा प्रयत्न होता आणि या डावात जर बघितलं तर हवा की फॅक्टर असेल. हवा थोडासा एक वेगळा रोल प्ले करेल कारण हवा भरपूर वेगाने सध्या वाहायला लागली आहे. खास करून मागच्या डावात 4 षटकामध्ये हवा पूर्णपणे बदलली होती. आणखी एक वेगाने टाकलेला बॉल शायरीवर जाऊन आदळतोय. रनआउटची संधी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो केला असता तर चित्र काही वेगळं असू शकलं असतं. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसते. लेग बाईटच्या साह्याने एक धाव. धावसंख्या 15 रन विदाऊट लॉस. मराठा क्रिकेट लीग GS शिवतीर्थ मैदानावर या स्पर्धेचं हे दैदिप्यमान आयोजन. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळतोय वैभव यांना. आतापर्यंत वैभव यांनी 4 धावा खर्च केल्या आहेत. लेग बाईटची धाव जोडली तर एकूण 5 धावा. मागच्या षटकात एकूण 10 धावा खर्च केल्या होत्या रोहित परब यांनी. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल घसीटलाय. डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित त्यामुळे फक्त एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्लेमध्ये अहिल्यादेवी नगर संघाला फक्त 16 धावा करता आल्या. बिनगडी बाद 16. अहिल्यादेवी नगर 88 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना थोडीशी सावध सुरुवात केली आहे.
यानंतर कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र. विनंती असेल पंचांना हा सामना थोडासा फास्ट घ्या, कारण पहिल्या डावात खूप उशीर झाला होता. दोन षटक समाप्त, 16 धाबा धावफलकावर, बिनगडी बाद. कृपया सामना थोडासा फास्ट घ्या. 16 रन, बिनगडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वेळ रोहित परब तिसऱ्या षटकामध्ये, आणि वैयक्तिक रोहितचं हे दुसरं षटक आहे. म्हणजेच काय तर प्लॅनिंग क्लिअर आहे. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये अरुण वाढवण्याचा वापर केला जाईल. 16 धाबा, बिनगडी बाद, 88 धाबांचं लक्ष. या मॅचमध्ये फिल्डिंग सेट करत असताना कर्णधार रोहित. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल डीप मिड विकेटला सीमा पार. षटकार. त्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार येतो आहे या बॉलवर. पुल करत असताना षटकार. आणखी एक वेळ. चली चली रे चली चली, अब ये गेंद मैदान के बाहर चली. आणखी लगातार 2 बॉलवर 2 षटकार. रोहित परब सारख्या प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवला आहे. षटकार, लगातार 2 षटकार येत असताना 28 धाबा, 28, बिनगडी बाद. चला सामन्याला सुरुवात करा. खूप वेळ होतो या मॅच मध्ये. अठ्ठावीस धावा धावफलकावर. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर
चला मॅचला सुरुवात करायची आहे. अठ्ठावीस धावा 28. मॅचला पुन्हा एक वेळ सुरुवात. आडव्या बॅटने ब्रेक लागला होता थोड्या वेळासाठी आणि कॅच ड्रॉप होते. प्रयत्न चांगला, खूप वेळापर्यंत बॉल हवेत. ऑफ ब्रेक बॉल, ऑफ कटर पेश केला चौकार या बॉलवर. धावसंख्या 32. थोडासा ब्रेक आला होता परंतु त्या ब्रेकनंतर मोमेंटम तुटू दिलं नाही आहे सागर यांनी. ॲक्शन रिप्ले या बॉलचा. ऑफ कटर स्टिकरवर हा बॉल लागला. खूप उंची गाठली बॉलने. लांबी थोडी कमी पडली होती परंतु क्षेत्ररक्षकाकडनं या ठिकाणी हा झेल जज करण्यामध्ये अपयश. कृपया सामना थोडासा फास्ट घ्या, खूप उशीर होतो या मॅचमध्ये. यावेळी समोर खेळ आहे लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एक वेळ बॉलपर्यंत नाही पोहोचू शकले. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधात हा बॉल पडतोय. आणखी एक वेळ या सामन्यात सागर यांना लाईफलाईन, नशिबाची साथ स्मिथ हस्य चेहऱ्यावर पाहायला मिळते. धावसंख्या 33, 33 रन विदाउट लॉस. या ठिकाणी लाईफलाईन मिळत असताना चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जाणारे होते सागर यांच्या. या खेळाडूंनी हल्ला चढवला या षटकात. आतापर्यंत एकूण 17 रन आले आहेत. आखूटप्प्याचा बॉल आणखी एक वेळ लपेटलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनतील. बॉल आणखी एक सीमा पार, आणखी एक धमाका षटकार. बॉलरवर हल्ला चढवत असताना या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग. सध्या महेश आणि सागर रेकॉर्ड तोड खेळ करत असताना धावसंख्या 39. बॅकफुटवरून या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. षटक समाप्त होते आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39-39 बिनगडी बाद. हा बॉल बघा बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव बॉलच्या मदतीने षटक समाप्त होते आहे. 3 षटक समाप्त. 39 या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना 88 धावांचं लक्ष्य या ठिकाणून करायचे आहेत. 49 धावा.
बॉलिंगसाठी आता चौथ्या षटकात अरुण वाढवणे आणखी एक वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी. कृपया सामना थोडासा फास्ट घ्या. पंचांना विनंती आहे सातत्याने सूचना करा आता टीमला. यानंतर आणखी 2 मॅच बाकी आहेत. यावेळी पहिल्याच बॉलवर विकेट. अरुण वाढवणे रफ्तार से गिरफ्तार. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून देत असताना अरुण वेगासाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू आणि वेगाने पुन्हा एक वेळ या बॅटरला बाद करत असताना सागर जे आक्रमक बॅटिंग करत होते त्यांचाच अडसर दूर केलाय. परफेक्ट यॉर्कर. अरुण यांचा ऑप्टनच्या बाहेर शफल झाले होते फलंदाज आणि बरोबर यष्ट्यांचा निशाणा साधला. कदाचित वेगाचा अंदाज आला नसावा सागर यांना. विनय 39 धावांवर हा पहिला धक्का या सामन्यात. अहिल्यादेवी नगर संघाला अरुण वाढवणे पहिल्या बॉलवर पुनरागमन करत आहेत विकेट प्राप्त करत असताना. यानंतरच्या सामन्यात कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र संघ. कृपया फास्ट सामना घ्या. प्रत्येक बॉलला बॉल चेक करू नका. विनंती आहे पंचांना सातत्याने सूचना करा बॅटिंग टीमला आणि बॉलिंग टीमला. एकोणचाळीस रन 39 लॉस ऑफ 1 विकेट. डावखरे हाताचे बॅटर सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 39-88 धावांचं लक्ष या सामन्यात. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली विकेट मागच्या बॉलवर. आणखी एक वेगाने टाकलाय हा बॉल. लेग स्टंप मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. या अवांतर धावेच्या मदतीने 40-40 लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता हा बॉल. मागच्या सामन्यात सुशांत स्टार्ट मिळाल्यानंतर बाद झाले होते. या मॅचमध्ये बघायचं आहे प्रकाश जोतात कशा प्रकारे बॅटिंग करतात. आखू टप्प्याचा बॉल अपील होते आहे. बॅटची कडा. पंचांचा इशारा येण्या अगोदर सुशांतने क्रीज सोडली. एकाच षटकात 2 विकेट. अरुण वाढवणे सुसाट वेगात पुन्हा एक वेळ या मॅचमध्ये पलटवार. दुसरी विकेट या षटकात प्राप्त करत असताना वेग भरपूर आहे या खेळाडूकडे. या खेळाडूच्या वेगाबद्दल नेहमीच चर्चा होती. सुरुवातीच्या काळात वेगावर तितकं नियंत्रण नव्हतं परंतु आज नियंत्रणाने गोलंदाजी करतायत. आतापर्यंत टाकलेल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट. एक व्हाईट बॉल जर वगळला तर 2 विकेट 1 धाव खर्च करत असताना आतापर्यंत या मॅचमध्ये पलटवार. अहिल्यादेवी नगर संघाविरोधात टीम नाशिक. 40 धावा 40 लॉस ऑफ 2 विकेट. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 बॉलमध्ये धावा करायच्यात 48. 28 चेंडू 48 रनची गरज या सामन्यात अहिल्यादेवी नगर संघाला. अमोल गारगे स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर उजव्या हाताचे. एक दमदार अष्टपैलू. पहिल्या डावात बॉलिंग खूप चांगली केली अमोल यांनी. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. कव्हरला चौकार या बॉलवर अवे फ्रॉम द बॉडी तितकाच चांगले प्रयत्न. 30 सर्कलच्या आत एक्स्ट्रा कव्हरला.
चौकाराच्या मदतीने धावसंख्या 44. रिव्हर्स स्वीप, स्विच इट, झेल पुन्हा एक वेळ सुटतोय. आणखी एक झेल ड्रॉप करत असताना नाशिक संघाकडनं फिल्डिंगमध्ये चुका होत आहेत. या षटकातली जवळपास तिसरी विकेट आली होती. अमोल बाद होऊ शकले असते. आणखी एक झेल सुटताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या कॅचेस इतकी मोठी स्पर्धा खेळत असताना पकडाव्या लागतील. चूक झाली आहे. 45 धावा, 26 बॉलमध्ये 43 धावांची गरज नाशिक संघाला. आडव्या बॅटने लपेटलाय क्षेत्ररक्षक. सोपा झेल, रोहित साडी. तिसरी विकेट या षटकात. अरुण वाढवणे सर्जिकल स्ट्राइक करतायत. अरुण वाढवणे खूप चांगली गोलंदाजी. या षटकातली ही तिसरी विकेट. 6 धावा देत असताना पूर्णपणे या सामन्याला कलाटणी देणार हे षटक. ॲक्शन रिप्ले. आडव्या बॅटने हा फटका खेळला. सोपा झेल डीप मिड विकेटला. पंचेचाळीस धाबांवर हा तिसरा धक्का या सामन्यात. अहिल्यादेवी नगर 11 सध्या दबावात. पुन्हा एक वेळ दबाव शिफ्ट केला. मागचं षटक जर वगळलं तर आतापर्यंत चांगलीच बॉलिंग केली आहे नाशिक संघाच्या सर्व बॉलर्सनी. रोहित परब मागच्या षटकात थोडंसं महागडे राहिले, परंतु या षटकात मागच्या षटकाची पूर्णपणे कमतरता भरून काढली अरुण वाढवणे यांनी. 45 लॉस ऑफ 3 विकेट या ठिकाणून करायच्यात. 25 बॉलमध्ये 43. रिव्हर्स खेळलाय. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल. बॉल पाठवलाय डीप पॉइंटला सीमा पार. पलटवार होतो आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा, 51 रन. धावा, 4 षटक समाप्त. 24 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. 24 चेंडू 37 रनची गरज. असं म्हणतात की स्वप्न हे नेहमीच मोफत असतात, परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किमत्या मोजाव्या लागतात. 3 विकेट ही किंमत होती लक्ष्याचा पाठलाग करत असताना. ॲक्शन रिप्ले. रिव्हर्स स्वीप. पहिला बॉल खेळत होते सोमनाथ आणि सोमनाथने हा बॉल सैर सपाट्यावर पाठवलाय. षटकार या बॉलवर. 51 रन, 51. 24 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. सुनील राईट आर्म उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज. राईट आर्म मीडियम पेसर बॉलिंगसाठी. 51 रन. पहिला बॉल वेगाने टाकलाय आणि शरीरावर जाऊन आदळतोय हा बॉल. निर्धाव बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात. 51 लॉस ऑफ 3 विकेट. सुनील बॉलिंगसाठी. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज. भरपूर वेगाने हा बॉल टाकला होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 23 बॉलमध्ये 36 धावा करायच्या आहेत या सामन्यात अहिल्यादेवी नगर संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फॉलो केलं बॅटरला. सुनील यांचा हा चांगला बॉल पायावर जाऊन आदळतोय. आणखी एक धाव आणि सिंगल डबल रोखले नाही आहेत. जेव्हा जेव्हा सिंगल डबल धावा बनत आहेत त्या बनवण्याचा प्रयत्न केला. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या
53वर पोहोचली आहे एका धाबेच्या मदतीने. 22 बॉल 35 रनची गरज. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुन्हा एक वेळ पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तर डीप स्क्वेअर लेगला 1 रन मिळेल. या एका धाबेच्या मदतीने 54 रन 54. लॉस ऑफ 3 विकेट. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणतात आपली वेळ ही आपल्या हातात असते, काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. आडव्या बॅटने आणखी एक वेळ फटक्यामध्ये वजन, रन अर्धा डझन, षटकार. आडव्या बॅटने शॉर्ट ऑफ गुड लेंथच्या स्पॉटवरचा बॉल ऑफ्टरच्या बाहेरून लपेटला आणि हा बॉल डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवला. रिव्हर्सचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. डॉट बॉल. 19 बॉल 28 रनची गरज या सामन्याचं पुन्हा एक वेळ गणित बदललं. अहिल्यादेवी नगर संघ 60 डावा 3 फलंदाज बाद. 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपर अटेम्प्ट करतायत. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 60 डावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर षटकानंतर 2 बॉल निर्धाव. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 28 धावा करायच्या आहेत. 9.33 ची सरासरी गाठायची या सामन्यात. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत मराठा क्रिकेट लीग स्पर्धा लोकप्रियतेच्या शिखरावर अंतिम टप्प्यात पोहोचते आहे. चला सामना थोडासा फास्ट घ्या. सात डावात 3 फलंदाज बाद. 5 षटक समाप्त. अरुण वाढवणे येत आहेत 6व्या षटकामध्ये बॉलिंगसाठी. पहिला बॉल अरुण यांचा उडवलाय. बॉल हवेत. पुन्हा क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले बॉलपर्यंत. 1 रन सहजतेने मिळेल सोमनाथ यांना. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 61. लॉस ऑफ 3 विकेट. 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 17 बॉलमध्ये अजूनही 27 धावांची गरज. 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 61ला 3. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. अपील होते. या मॅचमध्ये पुन्हा एक वेळ कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. एकसष्ट धावांवर हा चौथा धक्का. 5.2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एक वेळ चौथी विकेट. अरुण वाढवणे 1 साइडेड एका बाजूला विकेट प्राप्त करत असताना या सामन्यात 13 धावा देत असताना 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या अरुण यांनी. आणि अरुणने धावांवर अंकुशही लावलाय. 16 बॉलमध्ये अजूनही 27 धावा करायच्या आहेत. अरुण वाढवणे यांचं वैयक्तिक हे दुसरं षटक. म्हणजेच काय तर शेवटच्या 2 षटकात नवीन 2 गोलंदाज वापरावे लागतील कॅप्टन रोहितला. कारण आतापर्यंत या डावात जर बघितलं तर नाशिक संघाकडनं 2 षटक कंप्लीट केले रोहित परब यांनी. अरुणचं आता दुसरं षटक कंप्लीट होईल. शेखर यांचं 1 षटक बाकी आणि सुनीलने मागच्या षटकात फक्त 8 धावा दिल्या होत्या. 61 धावा 61.
करायचे त्या ठिकाणून 27 धाबा 16 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एक वेळ रनअप मध्ये व्यत्यय पाहायला मिळतोय. आणखी एक वेळ दिशा देत असताना या बॉलला सिंगल सहजतेने या बॉलवर. 15 बॉलमध्ये 26 धावांची गरज. अजूनही या सामन्यात चढाओढीचा हा सामना. दोन्ही बाजूला हा सामना या ठिकाणून जाऊ शकतो. दोन्ही संघ या ठिकाणून हा सामना जिंकू शकतात. आणि अहिल्यादेवी नगर संघाने जर हा सामना जिंकला तर सलग दुसऱ्या मॅचमध्ये त्यांचा हा दुसरा विजय असेल. तो बघायचा आहे नाशिक संघ विजयाने खातं उघडेल का या स्पर्धेत. ओ आणखी एक चांगला बाउन्सर. यावेळी बॅटर बरोबर विकेट किपर बीट होत आहेत. इतका वेग होता या बॉलला. एक खूप चांगला दर्जेदार बाउन्सर पेश करत असताना अरुण वाढवणे सोमनाथ यांच्यासाठी. यावेळी खोदून काढलाय चांगला बॉल. क्षेत्ररक्षक बाय रिच लॉंग ऑनला. 1 रन. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 63, 63 रन. आतापर्यंत अरुण या षटकात प्रभावी मारा करतायत. 1 विकेटही प्राप्त केली आणि फक्त 3 रन. 15 धावा देत असताना 4 विकेट अरुण वाढवणे यांनी प्राप्त केल्या. 63 ला 4. 13 बॉलमध्ये 25. सामन्याचं गणित पुन्हा एक वेळ परतलं. आजच्या दिवसात बुलढाणा विरुद्ध जालना संघ एक खूप चांगली लढत पाहायला मिळाली आणि ही लढत जशी तशीच होते आहे. याही मॅचमध्ये मजा येते प्रेक्षकांना. रिवर्सचा प्रयत्न होता. आणखी एक वेळ बॅट आणि बॉलचा संपर्क तितका खास नाही. नाराज आहेत फलंदाज स्वतःवर. डॉट बॉल. षटक होते समाप्त. अरुण वाढवणे यांचा लाजवाब अविस्मरणीय स्पेल. 2 षटकात 15 धावा देत 4 विकेट प्राप्त केल्या अरुण वाढवणे यांनी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 63 ला 4. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 25 धावा. मॅच ऑन. मॅच ऑन. 12 चेंडू 25 रनची गरज या सामन्यात. बारा चेंडू 25 रनची गरज. बघायचं आहे कुठल्या गोलंदाजाच्या हातात षटक सोपवतात कर्णधार. सुनील येत आहेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल वेगाने टाकलाय. वाईड यॉर्करने या षटकाची सुरुवात. चांगल्या टप्प्यावर हा बॉल एक्झिक्यूट करत असताना सुनील. ॲक्शन रिप्ले या बॉलचा. ऑप्टमच्या बाहेर शफल झाले. हा चांगला वाईड यॉर्कर पेश केलाय. डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 25 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू 25 रनची गरज. ओ यावेळी पुन्हा एक वेळ हा बॉल थोडासा खाली राहतोय. पडल्यानंतर उसळी नव्हती या बॉलला. फार उसळला नाही या बॉल आणि निर्धाव बॉल घोषित केलाय पंचांनी. निर्धाव बॉल घोषित केलाय. आणखी एक आखू टप्प्याचा बॉल. व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. षटकार या बॉलवर.
एक कमालीचा फटका, बॅकफुटला जात बॉडी वेट मागच्या बाजूला ट्रान्सफर करत या बॉलवर हा षटकार येतोय. एक्शन रिप्ले स्क्रीनवर. शॉट ऑफ लेंथ, लाजवाब स्ट्रोक, नजाकत दाखवली हा फटका खेळत असताना सोमनाथ यांनी. हा दुसरा षटकार आहे सोमनाथ यांच्या बॅटमधून. 9 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. ओ कमी गतीने टाकलेला हा नो बॉलचा इशारा. नो बॉल. तर येणारा बॉल फ्री हिट असेल. नऊ बॉल 18 धावांची गरज. हो यावेळी आणखी एक चांगला यॉर्कर. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रनआउटची संधी. थ्रो केला, एकच धाव मिळेल. आठ चेंडू 17 रनची गरज या सामन्यात. आणखी एक चांगला वाईड यॉर्कर. आतापर्यंत या षटकात सुनील यांनी कमालीची बॉलिंग केली आहे. टप्पा, लाईन लेंथ, यॉर्करवर जास्त भर दिला आहे. एक नो बॉल येऊनही या षटकात जर बघितलं तर कमालीचा बॉलिंग परफॉर्मन्स. एक षटकार जरूर आलाय. आता रन करायचे आहेत 7 बॉलमध्ये 16. मागच्याही सामन्यात असंच काही गणित होतं बुलढाणा विरुद्ध जालना. त्या ठिकाणून बुलढाणा संघाला तो सामना गमवावा लागला. आणखी एक वेळ स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. सिंगल या बॉलवर मिळेल. षटक होते समाप्त. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धावांची गरज. अहिल्यादेवी नगर संघाला. नाशिक संघाने पुन्हा एक वेळ पलटवार केला. या मॅचमध्ये कुठला संघ जिंकेल 6 बॉलची प्रतीक्षा. 73ला 4. सहा बॉलमध्ये 15 धावांची गरज. 73 धावा. 4 फलंदाज बाद. अखेरचं षटक कृपया थोडंसं फास्ट आता सामन्याला घ्या. शेखर काशीद बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अखेरच्या षटकात 6 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत. नाशिक विरोधात अहिल्यादेवी नगर. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी भविष्यवाणी वर्तवली होती या मॅचबद्दल की हा सामना चांगला सामना होईल आणि तसाच हा सामना होतोय. वैभव पहिला बॉल कट करत असताना सिंगल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 74. 74. 5 बॉलमध्ये 14 रनची गरज.
5 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल, आणखी एक वाईड यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते आहे. सहजतेने एक धाव, 4 बॉलमध्ये 13. व्हॉट अ मॅच, कमालीचा सामना, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला ही लढत, दोन्ही बाजूला अजूनही 50-50 मॅच. अहिल्यादेवी नगर की नाशिक, कोण जिंकेल हा सामना, सर्वांनाच प्रतीक्षा. मराठा क्रिकेट लीगचा थरार नव्या उंचीवर, लोकप्रियतेवर चाललाय. ही लढत अहिल्यादेवी नगर विरोधात टीम नाशिक. ओ आणखी एक परफेक्ट यॉर्कर, कमालीचा बॉल पेश केलाय. आणखी एक चांगला बॉल, लेग बाईटच्या साह्याने सिंगल प्राप्त होत असताना 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत 12. 3 चेंडू 12 धावांची गरज या सामन्यात. अहिल्यादेवी नगर विरोधात नाशिक संघ. मराठा क्रिकेट लीग, जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत MCLचं हे 4थं पर्व, 4था दिवस या स्पर्धेचा. आणि आजच्या दिवसातली आणखी एक रोमहर्षक लढत पाहायला मिळते. अहिल्यादेवी नगर लक्ष्याचा पाठलाग, 88 धावांचं आव्हान, नाशिक संघाचा पलटवार, नव्या उंचीवर हा थरार. आणखी एक वेगवान बॉल, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन बॉल, 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर फलंदाज समाधानी. म्हणजेच करायचे आहेत आता रेफरलची मागणी केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. दुसरा टप्पा कुठे पडलाय हे तिसऱ्या पंचांना बघायचंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. इट्स फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल घोषित केलाय. म्हणजेच आता 2 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 11, 2 चेंडू 11 रनची गरज. तर 2 बॉलमध्ये 11, महत्वाचा बॉल या मॅच मधला. अवे फ्रॉम द बॉडी, चांगला शॉट, बॉल पाठवलाय सीमा पार, डीप कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये जान, झालाय पलटवार.